वय आहे 62. 62 वय आहे बाबांचं. कुठनं येता बाबा तुम्ही? मी पारिजात नगर चैतन्य नगर मधून येतोय, लोखंडे माळा जेल रोड. अच्छा, सेंटर बद्दल कुणी सांगितलं बाबा तुम्हाला? मी एका किराणा दुकानामध्ये गेलो होतो किराणा आणायला. हां तिथे मला वस्तू उचलता येत नव्हती. अच्छा. तिथे एक बाबा भेटले मला. हां त्यांनी सांगितलं की इथे एक सेंटर आहे, हां त्या सेंटरमध्ये जा आणि थेरपी घ्या. घ्या. ओके. तुम्हाला काय अनुभव येईल, किंवा वजन उचलणं किंवा कंबर दुखणं, हां हातापायाला गोळे येणं, वातासारखा प्रकार होणे, अच्छा. या सगळ्या काही गोष्टी आहेत. हां. ते तिथे एकदा तुम्ही थेरपीचा अनुभव घ्या आणि मग तुम्हाला मला येऊन सांगा कसं वाटतं काय. ओके. मग मी इथे आलो आणि थेरपी चालू केली. थेरपी चालू केली. हां. थेरपी चालू केल्यानंतर बाबा तुम्हाला कसा अनुभव येत गेला थेरपीचा? मला सुरुवातीला कमरेचा प्रॉब्लेम होता. माझं कंबर म्हणजे इतकं दुखायचं हां की मला वाटता सुद्धा येत नव्हतं, अच्छा. वजन सुद्धा उचलता येत नव्हतं. ओके. पण हां मी 15 दिवस थेरपी घेतल्यानंतर हां मला कमीत कमी 40 ते 50% गुण नक्कीच आला. अच्छा. हो. 15 दिवसाच्या थेरपीमध्येच बाबांना 40 ते 50% हा गुण आले आहे. हो. तुमचं कंबर दुखण्याचं थांबलं का बाबा? पूर्ण थांबलंय. पूर्णतः तरी पण थांबून मी गेलं. थेरपी चालू ठेवलेली आहे, ठीक आहे. कारण माझ्या पायाला आणि हाताला वाताचा प्रकार आहे, अच्छा. तो सुद्धा कमी होत चाललेला आहे. हां अच्छा. ओके. बाबा यासाठी तुम्ही आधी काही उपचार घेतले होते का तुमच्या त्रासासाठी? हो. मी आपलं होम हॉस्पिटल आहे, हां तिथे मी महिनाभर उपचार केला. अच्छा. तिथे मला सांगितलं की तुमची गादी सरकलेली आहे, ओके. थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणे हां कमरेमध्ये. तर मी तिथे फक्त 1 हप्ताच मेडिसिन घेतलं आणि खाल्लं, हां पण तरी सुद्धा मला काही फरक बरं वाटला नाही आणि फरक पडलेला नाही. पण इथे आल्यापासून हां मला 40 ते 50% नक्कीच फरक पडलेला आहे, हां हे मी नक्की सांगेन. आणि सर्वांनाही सांगेन हां का तुम्ही सुद्धा आजूबाजूच्या कॉलनीमध्ये हां आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना अवश्य सांगा की ही थेरपी इतकी उपयोगकारक आहे का सर्वांनी अवश्य घ्यावा. हां आणि यापासून फार मोठा फायदा आहे. अच्छा. पूर्वी तर हा प्रकार नव्हता, बरोबर. पण एवढ्या 10 ते 15 वर्षामध्ये ही नवीनच काहीतरी पद्धत चालू झालेली आहे, पण ही फार उपयोगी आहे. हो. याच्यामुळे तुम्हाला ना गोळ्या खाता येतील, ना इंजेक्शन घेता येतं, कुठल्याही प्रकारचं मेडिसिन घेता येत नाही. हां. पण आधुनिक पद्धतीनं ही थेरपी दिल्या जाते. पण हिने फार मोठा उपयोग होतो का तुम्ही ना इंजेक्शन घेताना गोळी खाता, त्याचा उपयोग तुम्हाला होणार म्हणजे होणारच 100%. मी माझ्या स्वतःच्या गावाने सांगतो. अच्छा, तुम्ही गॅरंटी देत आहे हो, तर आहे माझ्या बाबा. हो. ठीक आहे बाबा. जसं तुम्हाला आधी तुम्ही सुरुवातीला आपल्या इथे बाहेर थेरपी घेतली हो की नाही, हो. तिथं तुम्हाला 40 ते 50% फरक पडला आणि त्या फरक पडल्यानंतर तुम्ही आपली VIP थेरपी घेण्याचा निर्णय घेतला हो की नाही? एक हप्ता तिकडे घेतला, हां त्याच्यानंतर मग मी म्हणलो आता VIP थेरपी घेऊ, हां. काय फरक पडतो बघू. हां. मग ते VIP थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला बाबा? पुष्कळ इतका अनुभव आला की मेट जी थेरपी आहे हां तिच्यापासून आपले डोक्यापासून तर पायाच्या पायाच्या नसापर्यंत जुळपी ऊर्जा भेटती, हो. ती इतकी चांगली भेटती का त्यांना अजिबात तुमचे जे भरलेल्या नसा असतात हां डोक्यापासून तर खाली पायापर्यंत, हां त्या पूर्ण अगदी मोकळ्या होतात. अच्छा. आणि तुमचं रक्तसरण जे आहे ते रक्तवाहिनी हां ती अगदी एकदम क्लिअर चालू होतं. अच्छा. मध्ये झालेल्या ज्या नसा आहेत तुमच्या हो. त्या अगदी मोकळ्या होऊन जातात. मोकळ्या होऊन जातात. मध्यंतरी बाबा तुमच्या पायाला गोळा आला होता, झोपेत गोळा चढला होता, तर त्याला आपण पल्स पॅड लावले होते. ते पल्स पॅड लावल्यानंतर काय कसा अनुभव आला तुम्हाला त्या पायाच्या गोळ्यासाठी? गोळे येणेच बंद झाले. डोळे येणंच बंद झाले. अगदी मध्यरात्री अचानक जर असा पाय जरी उचलला हां तर गोळा यायचा. अच्छा. गोळा आल्यानंतर अगदी मनुष्य कसं तळमळतं हां तसं मला व्हायचं. अच्छा. पण आता तो प्रकारच बंद झालेला आहे. अच्छा. आणि आता तुम्ही बाबा कमरेला सुद्धा आपले पल्स पॅड घेताय. हो. कमरेच्या कुठल्या त्रासासाठी घेताय बाबा तुम्ही? ते बोलले होते ना मला डॉक्टर का हां. तुमची ते गादी सरकली आहे. हां, त्यासाठी. तर मी रोज कंटिन्यू आलो का हां. 15-20 मिनिटं पल्स पॅड लावतो हां
त्याने इतकं फरक पडतो की मला आता ते वेदना आहे किंवा नाही हे जाणवतच नाही. जाणवतच नाही. अरे वा, क्या बात. मी वेदना आता- जाणवत नाही. मला 3 महिने गाडी चालवायला डॉक्टरांनी सांगितली नव्हती. हा पण मी हा ज्या वेळेस मला 40 ते 50% गुण भेटला, हा. मी आता रोज गाडी मुली सिडकोला घेऊन जातो. मुली अरे वा, क्या बात. म्हणजे आता बाबा सिडकोपर्यंत सुद्धा गाडीने जाऊ शकत आहेत. आधी डॉक्टरांनी त्यांना 3 महिने गाडी चालवू नका असं सांगितलं होतं, पण आपल्या कमरेचा बेल्ट सुद्धा दिला होता त्यांनी. हा का बेल्ट लावायचा तरच गाडी चालवायची. अच्छा. तर मी बिगर बेल्टची आता गाडी नेतोय. अरे क्या बात आहे. सिडकोला बिगर बेल्टची बाबा आपली गाडी, त्यांची जी गाडी आहे ती चालवत नेत आहेत. ठीक आहे. आणि मॅटचा अनुभव सुद्धा बाबा तुम्हाला खूप छान आलेला आहे, हो की नाही? तर पहिलेच सांगितलं. हा, पहिलेच सांगितले तुम्ही की मॅटचा अनुभव सुद्धा तुम्हाला छान आलाय. ज्या थेरपीने बाबा तुम्हाला इतका छान रिझल्ट दिला, तिला धन्यवाद करणार का माझ्यासोबत? मग मी पुष्कळ 100% आभार मानेन. वी फायटर बेड, नंबर 1. वी फायटर बेड, नंबर 1, लाईव्ह गेम, नंबर 1, लाईव्ह गेम, नंबर 1, अजय सर, नंबर 1, शीतल मॅम, नंबर 1, अजय सर, नंबर 1, शीतल मॅम, नंबर 1, लाईव्ह गेम, नंबर 1, लाईव्ह गेम. नंबर 1. थँक्यू बाबा. पुन्हा एकदा मी सांगतो हा. की इथला जो स्टॉप आहे, जे अच्छा. आपले मेंबरशिप आहे, जे आपली सेवा करतात, त्यांचं सुद्धा आभार मानणं फार गरजेचं आहे. हो तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखांनी खर्च करता, पण जी सेवा इथे भेटती ती मोठ्या हॉस्पिटलमध्ये भेटणार नाही, हे मी 100% सांगू इच्छितो. कारण धन्यवाद. का तुमच्याजवळ जे नातेवाईक असतात, डॉक्टर लोक सीधा येऊन सांगतात, नर्स येऊन सांगतात, त्या बाबांना उठवा, त्यांना बाथरूमला जायचं आहे, त्या बाबांना उठवा, त्यांना 2 घास खाऊ घालायचे आहे. बरोबर. पण इथे तसं नाही. इथे थांबा बाबा, तुम्हाला त्रास होतोय, हाताला धरतात, उठवतात, बेडून खाली बसवतात. ही सेवा फार महत्त्वाची. हे अजिबात लाजती नाही. ती सेवा म्हणजे इतकी सेवा महत्त्वाची आहे का त्यांच्या तर 100% आणि त्याच्यापेक्षा जास्त आभार मानणं फार गरजेचं आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. हो. नमस्ते.